एक सांगतो, इथं आपल्या ग्राउंड पाशी लय जण येते प्रॅक्टिस करायला पोरं. तर आज पाऊस चालू आहे, सगळे रिलॅक्स आहे. आपण इथं आहे कारण की हे का बरं आलो आपण माहिती आहे की इथं. तर एक मेन गोष्ट आहे, ध्येय तर सगळ्यात मेन गोष्ट आहे. ह्या डेडलाईन दिली तर कन्सिस्टन्सी येते. कंटिन्यू कोणती पण गोष्ट करायची ना, तर तुम्हाला पण म्हणता येतं. पण आपण चालायचं स्टेप तयार करू, म्हणजे फ्रॉग जम्पच्या आधीची जी स्टेप आहे ना, बिगिनर जे चालू करते ती करू. त्याच्या मॉर्निंग आज आपला 365 दिवस चॅलेंजचा 257 दिवस आहे. तर काल रात्रीपासून पाऊस चालू आहे, कारण की काल आपण कंपनीत गेलतो. कंपनीत असल्यापासून पाऊस चालू आहे. तर आज आता सुद्धा उघडला नाही, आता पण बुरबुर बुरबुर चालूच आहे. तरी सकाळी थोडा जास्त आलता, त्याच्यामुळे आपण थोडंसं लेट आलो. 6 सव्वा 6 झाली आता, कारण आला नाही. तर अजून थोडासा बुरबुर आहे, पण गेली आता थोडीशी बुरबुर. तर चला एक सांगतो, इथं आपल्या ग्राउंड पाशी लय जण येते प्रॅक्टिस करायला पोरं. तर आज पाऊस चालू आहे, सगळे रिलॅक्स आहे. आपण इथं आहे कारण की हे का बरं आलो आपण माहिती आहे की इथं. तर एक मेन गोष्ट आहे, ध्येय तर सगळ्याला, त्यांना ध्येय आहे, आपल्याला ध्येय आहे. पण एक आहे, आपल्याला एक टाइम लाईन आहे आणि डेड लाईन आहे. तर एवढं एवढं टार्गेट कम्प्लीट करायचं. आपलं एक टार्गेट आहे आणि एक डेडलाईन, एवढ्यापर्यंत एवढं झालं पाहिजे. हे या गोष्टीमुळे आपण काही करून आपण येतोच. तर ह्यांच्याकडे कसं आहे, ठीक आहे करू ना, आपण करू म्हणलं ना, तर मग केव्हा करू काय करू त्याचा फिक्स टाइमच नसतो. कालच तुम्हाला सांगितलं, त्यामुळे डेडलाईन द्या एक तुमची. कन्सिस्टन्सी सगळ्यात मेन गोष्ट आहे. या डेडलाईन दिली तर कन्सिस्टन्सी येते. कंटिन्यू कोणती पण गोष्ट करायची ना, तर तुम्हाला मागं पण सांगितलं होतं, तुम्ही कामावर लक्ष दिलं तर संधी म्हणजे ऑप्शन, आपलं काही अडचण आली तर त्याच्यावर तुम्ही सोल्युशनवर लक्ष दिलं, सोल्युशन भेटतं. नाही तर अडचणवर अशा गोष्टी लक्ष दिलं ना, नुसतं अडचणीत दिसतात तुम्हाला. नाही तर आज सकाळपासून पाऊस चालू आहे, आपण म्हणलो असतो यार पाऊसच चालू आहे राव, काय होतं राव काय नाही. पण ऑप्शन काढला, रेनकोट घालून जाऊ, लेट जाऊ, उशिरा जाऊ, तो आज वेगळा वर्कआउट करू, दुसरीकडे करू, पण वर्कआउट करू, हे मेन फंडा असतो. हे डोक्यात आलं पाहिजे, स्किप झालं नाही पाहिजे. तर याला कन्सिस्टन्सी म्हणते. कंटिन्यू आपलं काम एकच कंटिन्यू आणि त्याच परफॉर्मन्सनी करायचा. पहिला दिवस जी एनर्जी होती तीच एनर्जी आज पण दिवस आपली. तर यालाच म्हणजे कन्सिस्टन्सी. आणि आपल्या कामामध्ये 100% लावायचं. तर चला आता काय करून तर आलं नाही, येतो का नाही काय माहिती मला. चला आपला रेग्युलरमध्ये चालू करू. आणि अजून एक आहे, कन्सिस्टन्सी म्हणजे लय मोठं असं मोठं काम करून कन्सिस्टन्सी येत नाही. तर ते फंडा कसा आहे, छोट्या छोट्या गोष्टी सुरुवात करायच्या आधी. छोट्या छोट्या गोष्टी, मोठं कधी टार्गेट धरायचं नाही. मोठं टार्गेट असलं त्याला तुकडे करायचे, शॉर्ट करायचे, शॉर्टमध्ये हे करायचं. कारण की मग मोठं टार्गेट धरलं तर तुम्ही मोठं टार्गेट कधीच लवकर होत नाही. आणि खाली चढ उतार येत राहते. त्यांनी काय होतं, चढ उतार आलं आणि लय मोठं टार्गेट दिसतं, तेव्हाच लोक काय म्हणते, यार नाही आपल्याकडून होत नाही, सोडून देऊ. पण लफडा काय असतो, त्याच मोठ्या टार्गेटचे छोटे छोटे तुकडे केले आपण. तर छोटे तुकडे कसे करायचे, डेली 5ला उठायचं बस. आणि 5ला उठलं, हे करायचं अचीव केल्यावर. आणि आज उठलो परत उद्या उठायचं. एक एक गोष्ट हळूहळू. आपण सुरुवात कशी केली, आधी पाणी पिऊ, ठीक आहे काय होत नाही. एक एक गोष्ट पाणी पिलं, मग एक एक दिवस लवकर उठलो, एक एक दिवस मग साखर सोडली, मग एक दिवस आपलं फास्ट फूड सोडलं, एक दिवस मग बाहेरचं एक्स्ट्रा जे खातो आपण, नमकीन चिवडा पॅकेजिंग प्रोडक्ट, ते पण हळूहळू सोडले, बिस्किट सोडले. या गोष्टी हळूहळू करून करून या बारीक गोष्टी जसं कॉन्फिडन्स येतो आपल्याला. एक एक गोष्ट करता करता मग मोठी गोष्ट आपण करू शकतो. पहिल्या स्टार्टिंग छोट्या गोष्टीपासून चालू करायचं. नाही तर डायरेक्ट मोठी गोष्ट धरली ना, कोणालाच जमत नाही, ते कोणी असू.
त्याच्यामुळं कोणती पण गोष्ट छोट्यापासून सुरुवात करा आधी, मग ती गोष्ट मोठी होती. एक गोष्ट वाचली आपण इलॉन मस्कची होती, ते काय दुनियात सगळ्या गोष्टी पॉसिबल आहे, अशी कोणतीच गोष्ट नाही ती इम्पॉसिबल आहे. पण एवढे लोक आपली हे करून टाकते, हार मानून टाकते मधीच. तर ही मेन गोष्ट आहे, लोक शेवटपर्यंत टिकत नाही. जो असं लई मोठी गोष्ट नाही की ते तुम्ही लई मोठं हे करा, किंवा शेवटपर्यंत कंटिन्यू टिकून राहा. तीच सगळ्यात मेन गोष्ट आहे. काही होऊ 10% का होईना तुम्ही प्रॅक्टिस करणं, पण कंटिन्यू टिकून राहणं ही सगळ्यात मेन आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला सुरुवातीला सांगतो, जे बिगिनर असतील त्यांनी वर्कआउट चालू नका करा, पण महिनाभर उठा आधी 5 वाजता, सवय लागा. सवय लावली तर मग वर्कआउटची बरोबर हॅबिट लागून जाते. नाही तर पहिल्या दिवशी उठशान आणि वर्कआउट करशान, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी फिनिश, सगळं संपला कार्यक्रम. हीच गोष्ट चुकी करते. त्याच्यामुळं कधी पण छोट्या पण सुरुवात करा, ही मेन गोष्ट आहे. तर चला आता आपलं वर्कआउटला सुरू करू. पाऊस गेला आता, तर चला जॉगिंग करायची आता आपल्याला. वॉर्मअप झाला कम्प्लीट. तर जॉगिंग पण आपण नॉर्मलच करू, इथून एवढ्याच करू जॉगिंग. पावसाचा अंदाज दिसून राहिला, कारण की 4 वाजून थोडंसं हे पडून राहिलं. एखाद्या दिवस रनिंगमध्ये पाऊस येणारच आहे वर्कआउटमध्येच आपल्या. तर चला, काय प्रॉब्लेम नाही. वॉर्मअप झाला कम्प्लीट. पण एवढं आहे, वॉर्मअप बोरिंग आहे पण कंपल्सरी. चला आता काय करू, इथून एवढं नॉर्मल जॉगिंग करू आपण, आणि पुढचा वर्कआउट काय आहे बघू मग.
जॉगिंग झाली कंप्लीट आपली. इथून इतक्यातच आपण राऊंड मारले एकदम स्लो स्लो, कारण की जॉगिंग म्हणजे आपण काय करतो, लेग फ्री होण्यासाठी करतो फक्त, बस. जास्त म्हणजे असं प्रॉपर रनिंग म्हणून असं करत नाही, फक्त एक लेग फ्री होऊन जाते आपली, म्हणजे दुसरा वर्कआउट करायला आपण मोकळ होऊन जातो, पूर्ण पूर्ण बॉडी ॲक्टिव्ह होऊन जाते. तर चला आजचा वर्कआउट काय आहे ते बघू. वर्कआउट करू, लेग आपण काय करू, स्ट्रेस करू. कारण की ह्यानी काय, या वर्कआउटने काय होतं माहिती का, आपल्या लेगमध्ये थाईज असते ना, थाईजमध्ये पॉवर येते आपल्या. कारण की या दोन वर्कआउट करता येतं, एक वेट घेऊन करायचं आणि एक विदाऊट वेटचं करायचं. पहिले विदाऊट वेटचं करू, त्याच्यानंतर वेट घेऊन वर्कआउट करू आपण. तर चला, ह्यानी काय होतं, रनिंगमध्ये बेनिफिट काय होतं माहिती का, रनिंग करताना जेव्हा आपल्याला दम लागतो, पाय गळते, तेव्हा मांड्यावर डिपेंड असतं. मांडी गळती ना तेव्हा थकून जाते, आपले स्टॅमिना राहतो, पण पाय इकडे तिकडे वाकडे तिकडे पडते. त्याच्यामुळे ही वर्कआउट असं आहे की पायामध्ये स्ट्रेंथ पॉवर येते, त्याच्यामुळे मजबूती येते, पाय तुमचे गळत नाही रनिंग करताना आणि काही दुखत नाही. तर चला हा वर्कआउट करू आज. कारण की दुसरा वर्कआउट करायला आपल्याला ऑप्शन नाही, दुसरा ड्रिल वर्कआउट आहे, अजून लय प्रकारचे वर्कआउट आहे, पण तिथं लॅडर वर्कआउट आहे, पण इथं कसं कडक सरफेसवर जमत नाही. त्याच्यामुळे आपण रनिंग कमी आणि अदर जे वरच्यावर ज्याला जास्त जमिनीचा संपर्क येत नाही, म्हणजे पाय आदळायचा किंवा ह्याचा संपर्क येत नाही, तसे वर्कआउट करू राहिलो आपण. नाही तर काय, आपण इथं करू शकतो, पण इथं झालं ना, शिनपेन झाला ना, तर मग अवघड होऊन जातो. त्याच्यामुळं जेव्हा आपलं ग्राउंड चालू झालं तेव्हा रनिंगवर जास्त भर देऊ आणि हा वर्कआउट थोडासा कमी करून टाकू. हेच ऑप्शन आहे आपल्याकडे. चला, आता आपण विदाऊट वेटचं मारलं, आता काय करू, वेट घेऊन मारू आता. आणि अजून एक दुसरा वर्कआउट आहे विदाऊट वेटचा, आता तो पहिले करू, नंतर वेट घेऊन मारू आपण. चला, तर याला म्हणते फ्रॉग जम्प. म्हणजे फ्रॉग जम्पला पण म्हणता येतं, पण आपण चालायचं स्टेप तयार करू. म्हणजे फ्रॉग जम्पच्या आधीची जी स्टेप आहे ना, बिगिनर जे चालू करते ती करू, त्याच्यानंतर मग फ्रॉग जम्प मारू.
लय खतरनाक आहे. पुरा मांड्या जाम होऊन जाते याने. तर बघा पाऊस चालू झाला बघा वापस. पण आता काय ऑप्शन आहे, आता पावसातच करू जाऊन. तर चला, हे आपलं बेसिक फ्रॉग जम्पचं पहिली स्टेप कंप्लीट झाली आहे. फ्रॉग जम्प म्हणजे जागा उड्या मारायच्या, पण ती ॲडव्हान्स आहे. ती आताच नाही करणार, आपण स्टेप बाय स्टेप करतो आपण कधी पण वर्कआउट. तर चला, ह्याची सवय लावा आधी. आता हा नवीन वर्कआउट ॲड केला. जसं जसं तुम्ही प्रॅक्टिस वाढवशाल तसं तसं वर्कआउट नवीन 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 ॲड करत जायचं. तर चला आता नेक्स्ट वर्कआउट करू. तर चला, वेट घेऊन आपलं लेग वर्कआउट कंप्लीट झाला, लेग स्ट्रेस. तर आता काय करू, पाऊस चालू झाला बघा. आता याने काय होतं, आपले थाईज वाढते. त्याच्यानंतर आपल्या रनिंगमध्ये जे स्टेप पडती, तर लॉंग स्टेप पडते या गोष्टीमुळं. त्याच्यामुळे आपण हे लेग स्ट्रेस करतो. रनिंग 2 प्रकारे वाढता येते, एक अप्पर बॉडीनी, एक लोअर बॉडीनी. ते रूल फक्त मॅरेथॉनला आणि लॉंग रनला कामाला येतो. तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगू तुम्हाला. तर चला, आता हा वर्कआउट कंप्लीट झाला. आता नेक्स्ट वर्कआउट करतो.
तर ही स्किपिंग आहे ना आपली एकदम फ्लॉप स्किपिंग आहे राव. हिने काय होऊ राहिलं, नुसतं शोल्डर दुखू राहिले. ॲप्स काय स्किपिंग काय सेट होतं नाही आणि स्किपिंग मारल्यावानी पण सुद्धा होत नाही. तर याचं वेट जास्त झालं त्याच्यामुळे याच्याहून थोडीशी कमी स्किपिंग आणणं लागेल आपल्याला. हे आता आपण 500 मारले इफेक्ट, त्यांनी 500 मारले तर पोटावर इफेक्ट पडतो. ह्याला नुसतं हातच गळून जाऊ राहिली, त्यामुळे पुढे जास्त मारताच येत नाही. त्याच्यामुळे हे फ्लॉप स्किपिंग आहे, त्याला चेंज करणं लागेल आपल्याला. आता मला वाटलं तो वेटेड मारता येईल, हाताला थोडे हे होईल, पण ते हात जास्तच गळू राहिले, असं नाही जमत. तर चला स्किपिंग आपलं संपलं. आता नेक्स्ट वर्कआउट काय आहे ते मारू चला. तर आपण सपाटीचे 8 ते 9 सेट मारले आपण 10-10चे. पहिले 12-12चे मारले, नंतर 10-10चे मारले. तर चला आजचा वर्कआउट आपला कंप्लीट झाला. आता फुल बॉडी स्ट्रेचिंग करायची आहे. पाऊस कंटिन्यू चालू आहे बघा. तुम्हाला म्हणलो ना पाऊस मध्ये येणार आहे. आलाच, जेव्हा आपण जॅकेट काढलं तेव्हा पाऊस सुरू झाला. पुरा वर्कआउटमध्ये पाऊस होता, तरी काही प्रॉब्लेम नाही. कन्सिस्टन्सी आपली कंटिन्यू टिकून राहायला पाहिजे. जशी स्टार्टिंग केली त्या वर्कआउटला तसंच एंड केला, पावसामुळे बंद नाही केला. तर हीच मेन गोष्ट आहे. किती अडचणी येत राहत्या, फक्त आपल्याला करणं असतं, काही करून करणं असतं. हीच मेन गोष्ट असते. तर चला हा सपाटी वर्कआउट कंप्लीट झाला.
आता नेक्स्ट वर्कआउट काय ते बघू. तर चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओला. आता जायची तयारी करू. आता फुल बॉडी स्ट्रेचिंग केली आपण. कधी पण एक लक्षात ठेवा, किती उशीर होऊन द्या आणि तर किती पाऊस येऊन द्या आणि काही होऊन द्या, आता कंटिन्यू पाऊस चालू आहे बघा, पण आपले वॉर्मअप आणि स्ट्रेचिंग कंपल्सरी करायची म्हणजे करायची. भले वर्कआउट कमी करा तुम्ही, पण या दोन गोष्टी कंपल्सरी करा. ते स्ट्रेचिंग फुल बॉडी झाली, पूर्ण अंग बोललं झालं बघा. आता पूर्ण अंग वरलं व्हायले. तर चला जायची तयारी करू आता. तर वर्कआउट आजचं झालं कंप्लीट. तर येताना पाऊस होता, वर्कआउट करताना पाऊस आहे आणि जाताना पाऊस आहे. आता पूर्ण पाऊसच पाऊस होता. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट चॅलेंजसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.